विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघतोय STI RCP ॲप्लिकेशन आणि या ॲप्लिकेशनवरील पोलीस भरतीचा हा पेपर पोलीस भरती प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्या समोर आहे। STI RCP ॲप्लिकेशन पोलीस भरतीच्या कोर्स अंतर्गत या ठिकाणी आपण हे ॲनालिसिस बघतोय। बघा, औरंगाबाद शहर पोलीस कारागृह ज्याला आम्ही जेल पोलीस म्हणतो आहे 90 मिनिटांसाठीचा हा 100 गुणांचा पेपर आज झालेला आहे आणि त्या पेपरमधील प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आपल्याला बघायचे, आज त्याची उत्तरं या ठिकाणी आपल्याला बघायचे। पेपर हा एक तुलनात्मक दृष्ट्या मध्यम पातळीचा पेपर होता। नक्कीच या पेपरचा अभ्यास तुम्हाला आगामी 2022 मध्ये होणारी जी भरती आहेत, वेगवेगळे पेपर आहे त्याच्यामध्ये उपयुक्त ठरेल, त्यासाठी आपण या ठिकाणचं ॲनालिसिस घेतो आहोत। बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर होता की पुढील काव्यरचनेसह कोणता अलंकार वापरला आहे। बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी। श्रीकृष्ण नवरा मी नवरी, नवरी सलग आहे आणि इकडे शिशुपाल नवरा मी नवरी, इथे गॅप आहे। मग अलंकार कोणता आहे? उत्प्रेक्षा, रूपक, अतिशयोक्ती की श्लेष? इंटरेस्टिंग प्रश्न होता। बघा, या ठिकाणी एकच सारखाच दिसणारा शब्द आहे, मात्र अर्थ बदलतोय। श्रीकृष्ण नवरा असेल तर मी लग्न करणार, मी नवरी होणार, मात्र शिशुपाल असेल तर नो मी लग्न नाही करणार, मी वरी नाही होणार, वधू नाही होणार। श्लेष अलंकार आहे। अर्थश्लेष आणि शब्दश्लेष असे दोन प्रकार त्याचे असतात। पुढे युद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? सैन्य, देशी, परभाषी, तत्सम। प्रकार विचारलाय हो शब्दाचा। सैन्य हा तर युद्धामधला एक भाग झाला, देशी, परभाषी, तत्सम, युद्ध। आता बघा, युद्ध हा शब्द संस्कृतमधून आला आहे आणि संस्कृतमधून जसाचा तसा आलेला शब्द असेल त्याला आम्ही काय म्हणतो? त्याला आम्ही तत्सम शब्द म्हणतो। पुढे खलबत्ता, अडकित्ता हे शब्द मराठीमध्ये कोणत्या भाषेतून आले? खलबत्ता, अडकित्ता। प्रश्न महत्त्वाचा, इंटरेस्टिंग आहे। बघा, तमिळ, फारसी, पोर्तुगीज, कन्नड भाषेतले हे शब्द आहे। इथे परभाषिक शब्दावर आपल्याला प्रश्न आलेले दिसत आहेत, निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल। एक वाक्य असतं की ज्याच्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतो। एकच उद्देश म्हणजे कर्ता, विधेय म्हणजे क्रियापद, त्याला आम्ही काय म्हणतो? संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, जोडाक्षरयुक्त वाक्य। बघा मित्रांनो, सरळ एकच उद्देश एकच विधेय, क्रियापद एकच आहे, त्याच्यामध्ये ते केवळ वाक्य असतं। मग संयुक्त वाक्य कशाला म्हणायचं? मिश्र वाक्य कशाला म्हणायचं? संयुक्तमध्ये दोनही वाक्य हे प्रधान असतात, मिश्रमध्ये एक वाक्य प्रधान आणि एक गौण वाक्य असतं। ते सविनय परी, उश्वसंकार, इथे सविनय परी आहे आणि इकडे उश्वसंकार आहे। ते चार प्रकार माहीत असले पाहिजे उभयान्वयी अव्ययाचे। पुढे काल खूप पाऊस पडला, वाक्याचा प्रकार कोणता आहे? सरळ आहे, आज्ञार्थी, उद्गारार्थी, विधानार्थी, नकारार्थी। इथे काय आज्ञा आहे का? नाही आहे। उद्गार आहे का? नाही आहे। नकार आहे का? नाही आहे। सरळ विधान आहे, विषय क्लोज। पुढे खालीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा। बघा, महाप्राणमध्ये काय हो? ह असतो, ह किंवा यच। इंग्लिशमधलं स्पेलिंग लिहिताना तिथे आम्हाला यच लिहावा लागतो किंवा हचा उच्चार असतो त्याच्यामध्ये। काय येईल मग? ख, फ, ध। ख ची स्पेलिंग लिहून बघा, के एच ए, फ ची पी एच ए, ध ची डी एच ए। बस, जमतंय ना? त्यांच्या घरावर कवल्या आहेत या शब्दातील शब्दयोगी अवयव ओळखा। शब्दयोगी जे काही नामाला जोडून येतं किंवा कधी कधी सर्वनामाला जोडून येतं आणि इथे जोडून येणारं एकच आहे, घरावर। इथे वर हा शब्दयोगी अव्यय आहे, वर। लक्षात घ्या। पुढे मी जातोय, सोपे प्रश्न आहे, मी जास्त इथे म्हणजे तुमचा फार जास्त वेळ घेणार नाही, पटपट रॅपिडमध्ये। आगामी परीक्षांसाठी माझा हेतू आहे की आगामी काळात ज्यांना पेपर द्यायचे की बाबा काय येतं, रेल्वे पोलीसला काय येतं? जनरल आहे, फक्त अभ्यास असला पाहिजे। विदुषी हे कोणत्या प्रकारचं स्त्रीलिंगी रूप आहे? बघा, कोणत्या शब्दाचं? विदुषी। तो विदूषक, विद्वान, मूर्ख, आयुष्य। काय म्हणणार आहात तुम्ही? 8 नंबरचा प्रश्न आहे। तो विद्वान, ती विदुषी। घेतलाय अनेक वेळा। शुद्ध शब्द ओळखा। आशीर्वाद कसा लिहायचा? तुम्हाला मी सांगितलंय। परीक्षा कसा लिहायचा? सत्संग कसा लिहायचा? महत्वाचे। शीर्षक कसा लिहायचा शब्द? हे आशीर्वाद, हे असं नाही, हे तर जमतच नाही। आशीर्वाद असंही नाही, वेगवेगळ्या मोठ्या बंगल्यांवर कोटीचे बंगले असतात, मात्र असा आशीर्वाद असतो। मराठी व्याकरणाचं ज्ञान नसतं। खालीपैकी कोणत्या शब्दाला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागतो? लागलाय। देवाने, नेसी, नेय, नेयसीही। पुढे देवा, वा, आ। पुढे देवाला, ला, सलाते, सलानाते। देवाचा, चाचीचे। षष्ठी म्हटलं की चाचीचे। संबंध हा कारकार्थ आहे। पुढे जातोय मी। 11 नंबरचा प्रश्न, पाहण्यासाठी जमलेले लोक यांना आम्ही काय म्हणतो? श्रोते म्हणतो, वक्ते म्हणतो, वक्ते म्हणतो, प्रेक्षक म्हणतो, जमाव। पाहण्यासाठी जमले। इथे हा शब्द फसवणार आहे, म्हणजे काही जण इथे फसले। का फसले? अभ्यासाचा अभाव,
काहींना श्रोते वाटलं, अहो श्रोते हे ऐकण्यासाठी जमतात, वक्ता हा बोलण्यासाठी आलेला असतो, प्रेक्षक हा पाहण्यासाठी आलेला असतो आणि जमाव हा असाच असतो. त्याचं काहीतरी वेगळं कारण असू शकतं, अचानकही जमाव होऊ शकतो. ओके, रात्री हिंडणाऱ्यांना आम्ही काय म्हणणार? स्थलचर, उभयचर, जलचर, निशाचर. स्थल म्हणजे जमिनीवर असणारे, उभय म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात असणारे कोणते प्राणी मला सांगा. उभयचरमध्ये, जलचरमध्ये कोण येईल? जे की फक्त पाण्यात राहत आहेत. निशाचर, जे की रात्री हिंडत आहेत. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ खुणगाठ बांधणे म्हणजे काय? ढोंगीपणा करणे, मन घट्ट करणे, निश्चय करणे, गाठ मारून खून करणे. 13 नंबरचा प्रश्न आहे. सरळ सरळ निश्चय करायचा आहे की यस मी पोलीस होणारच, खुणगाठ बांधली आहे, निश्चय केला आहे. पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. सामासिक शब्द दरमहा, तत्पुरुष समास, बहुव्रीही, अव्ययभाव. बघा दरपासून दर ते फारशी अरबी जे उपसर्ग असतात ना ते इथे असतात. 14 नंबरचा प्रश्न बरोबर आहे. अव्ययभाव जे की क्रियाविशेषणाचं काम करतोय. अव्ययभाव समासातला जो शब्द असतो ना तो क्रियाविशेषणाचं काम करतो. पुढे बघा योग्य जोड्या जुळवा. तुमच्या समोर आहे दात दाखवणे, दात वासणे, दात विचकणे, दात पडणे. बघा फजिती होणे म्हणजे काय म्हणणार हो तुम्ही? सरळ लिहिली ते दात पडले बाबा. एखाद्याची टिंगल टवाळी करून हसणे, आम्ही याला काय म्हणतोय? नुकसानीमुळे खिन्न होऊन बसणे, एखाद्याला वेडावणे. ओके, इंटरेस्टिंग 15 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर तुमच्या समोर आहे. यस बरोबर आहे. दात दाखवणे, एखाद्याची टिंगल करून हसणे. 2चं क, नुकसानीमुळे खिन्न होऊन बसणे. दात वासणे म्हणतोय. दात विचकणे, एखाद्याला वेडावणे आणि दात पडणे. यस 3 नंबरचं उत्तर येते. पुढच्या मध्येकडे जातोय मी. अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अनुज, बहीण, दोस्त, जनक, अग्रज. आधी जन्मलेला, नंतर जन्मलेला. आधी जन्मलेला कोण? अनुज की अग्रज? कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्द निवडा. पाहता पाहता कोरोना या रोगाचा अटीमटिंब झाला. देशभर काय झाला? प्रचार झाला. भोंगे लावले गेले, जाहिराती आल्या, सगळं काही झालं. प्रचार झाला का? की प्रसार झाला? की प्रतिसाद दिला गेला त्याला? की शुभ प्रभात झाली म्हणतो ना आपण, गुड मॉर्निंग, तसा कोरोना आलाय. सर्वांना गुड मॉर्निंग, मी येतोय, मी आलोय, तसंही का? काय मित्रांनो, प्रसार झाला. बरोबर आहे, पसरला तो. पुढच्या मुद्द्याकडे जातोय. अभ्यास केला म्हणून तो पास झाला. म्हणून बघा उभयान्वयी अव्ययावर तुम्हाला खूप जास्त प्रश्न येत आहेत. अभ्यास केला म्हणून तो पास झाला. परिणाम घडतोय. अभ्यास करण्याचा परिणाम मी पास होणं. स्वरूप, परिणाम, न्यूनत्व, संकेत, स्वरूपदर्शकमध्ये काय येतं? की, म्हणून येतं. पण अशोक म्हणून एक राजा होता असं आलं ते म्हणून येते. ते स्वरूपदर्शक वेगळं आहे. त्याचा अर्थ स्पष्ट करतं की. त्याच्यामध्ये न्यूनत्वमध्ये पण, परंतु वगैरे ते येतं. संकेतमध्ये जर तर वगैरे येतं. ओके, पुढे खाली दिलेल्या शब्दावरून त्याच्या अर्थानुसार गटातनं बसणारे शब्द बघा. तमा, अंधार, तम, काळोख समानार्थी येतील. अंधाराला आम्ही तमही म्हणतो, अंधाराला आम्ही काळोखही म्हणतो. तमा नाही म्हणत. ओके, तमा म्हणजे काय? मला त्याची तमा नाही, मला काही तमा नाही, मला फिकीर नाही, ते वेगळं आहे. पुढे 9:40ला सुरू झालं आहे नाटक, 12:15ला संपलं आहे नाटक. किती तास चाललं आहे? हे गणित बुद्धिमत्तेचे स्वतंत्रपणे मी घेणार आहे तुमचे. सरळे खूप सोपे प्रश्न होते. 9:40 ते मग ते 10:40, नंतर ते 11:40, नंतर हे 12:15 आहे म्हणजे ते 20 मिनटं आणि हे 15 मिनटं. ते झाले तुमचे 35 मिनटं. 35 मिनटं म्हणजे तुमचे हे 2 तास 35 मिनटं असं उत्तर आलं पाहिजे तुमचं. ओके, येतं आहे. हे काय 100, 81, 64, 49 सरळ आहे. 10चा वर्ग, 9चा वर्ग, 8चा वर्ग, 7चा वर्ग, 6चा वर्ग, 36. गणित बुद्धिमत्ता तर फारच सोपं आहे. त्याचा आपण त्या वेगळ्या टेस्ट सिरीजमध्ये स्वतंत्रपणे घेत राहणार आहोत. काही विषय नाही आहे. मला इथे जी के आणि मराठीवर जास्त फोकस करायचं आहे. पुढे इथे सरळ फक्त तुम्हाला गुणाकार करायचा होता आणि दशमचिन्हाचं हे होतं. पुढे प्रश्नचिन्ह होते 2, 3, 5, 7, 11, 13, 17 म्हणजे मूळ संख्या इथे विचारलेल्या होत्या. इथे वय तुम्हाला दिलं आहे. बीचे आजचे वय सीच्या वयापेक्षा 20 वर्षांचे असते. 3 वर्षानंतर ते 3 पट होईल तर आजचे वय किती? सरळ लॉजिकली सरासरी तिघांची बेरीज करा, 3ने भागा. ओके, इथे आहे दोघांचे गुणाकार करा. ओके, त्या ठिकाणी बेरीज करून टाका. पुढे आपण जातोय कंचे भागू बेव, सांकेतिक भाषा. त्या ठिकाणी तुम्हाला विचारले गेले आहे. म्हणजे गणित बुद्धिमत्ता एक सोपं होतं, त्याला मी स्वतंत्रपणे घेणार आहे. ओके, त्याचं सेकंड लेक्चर आपण घेऊया स्वतंत्रपणे, त्याचे उत्तरं तुम्हाला भेटतील. पुढे मी जातोय. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कितव्यांदा त्या मुख्यमंत्री होत आहेत पश्चिम बंगालच्या? 35 नंबरचा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग आहे. बघा 3ऱ्यांदा ते मुख्यमंत्री होत आहेत. पुढे भारताचे क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम विकसित केले गेले. आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? आकाश कुठून कुठे मारा करते? 36 नंबरचा प्रश्न होता. बघा जमिनीवरून हवेत मारा करते, आकाशात मारा करते, असं त्याला आकाश म्हटलोय आम्ही. पुढे महाराष्ट्र शासनाकडे दिला 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार
मार्च 2021 कोणाला जाहीर झाला बघा, महाराष्ट्र भूषण. लेटेस्ट आहे, खूप महत्त्वाचे असे हे मुद्दे, इथे चुका नको आहे. हे बघा, हे जनरली एकदम जनरल, म्हणजे तुम्ही जर थोडासा चांगला अभ्यास केलेला असेल तर हे चुकतच नाही. मग आशा भोसलेंबद्दलही आम्ही बघितलेलं आहे या ठिकाणी. आशा भोसले आम्ही प्रत्येक कोणतंही पुस्तक वाचा चालू घडामोडीचं, तिथे तुम्हाला हा प्रश्न होताच. नुकताच लागू झालेला रेरा हा कायदा कशा संबंधित आहे, सरळी बांधकाम व्यवसाय संबंधित. मग रेराचा फुल फॉर्म शोधा. पुढे बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदत कोणती योजना आहे, त्यासाठी सुकन्या समृद्धी, बेटी बचाओ, दामिनी पथक, मनोधैर्य आहे, बलात्कार पीडित, ॲसिड पीडित. पुढे या ठिकाणी होतं की खालीलपैकी कोणत्या राज्य शासनाने कोविड-19मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य सुरू केले. बघा, हा प्रश्न कोरोना स्पेशल आहे. आणि कोरोना अजूनही 1 वर्ष कोरोनावर प्रश्न येत राहतील. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय मी, कोरोना खूप चांगला करा. आपण कोरोनावरचे प्रश्नसंच तुमच्या पोलीस भरतीच्या कोर्समध्ये अपलोड केले. STI RCP ॲप्लिकेशन आता लगेच डाउनलोड करा. त्या ठिकाणी मी सराव टेस्ट तुम्हाला 20 फुल टेस्ट दिल्या, नव्या टेस्ट 20 फुल टेस्ट दिल्या, 20 प्रश्नांच्या. त्या सोडवा सगळ्या. त्याच्यातले खूप सारे प्रश्न या ठिकाणी आलेले, खूप सारे आले. कोणाचं आहे मग हे मिशन वात्सल्य? सरळ आमच्या राज्यात सुरू झालं आहे. आम्हाला माहीत नसेल तर मग चुकीला माफी नसणार आहे. पुढे सौदी अरेबियाच्या ज्या राजदूत पदावर काम केले महाराष्ट्रातील पोलीस दलातील अधिकारी कोण? सौदी अरेबिया. तिथे राजदूत जावेद अख्तर, अहमद जावेद, संजीव दयाळ, बीबी वानखेडे. आता हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं. तिथे वानखेडे म्हटल्यावर बऱ्याच जणांना वाटलं असेल की अरे वानखेडे चर्चेत आहे, तसं वाटू शकतं, मात्र नाही. अहमद जावेद हे उत्तर होतं. खाली कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही? भारत, नेपाळ, श्रीलंका, चीन. सार्क SAARC, दक्षिण आशियाई सहकार्य सहयोग संघटना आम्ही जिला म्हणतो. तिचं मुख्यालय तुम्हाला माहीत असलं पाहिजे, काठमांडू या ठिकाणी आहे. मग त्याच्यामधला 8वा देश तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इंटरेस्टिंग आहे सगळे मुद्दे या ठिकाणी. बघा, इथे भारत आहे, त्याच्यामध्ये नेपाळ आहे, श्रीलंका आहे, चीन मात्र नाही तिथे. बरोबर. कोणकोणते देश आहेत तर मला सांगा. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला विचारली. अरुणिमा सिन्हा, बचेंद्री पाल, अनुराधा रॉय, मेरी बोरा. 43 नंबरचा प्रश्न फसवणारा होता. हे बचेंद्री पाल ही पहिली आहे, पण इथे शब्द होता विकलांग, आणि अरुणिमा सिन्हा मागील 3 वर्षापासून गाजते. उत्तर चुकायला नको होतं. या आधीच्या टिक मार्क्स केल्या आणि त्या सगळं म्हणजे विद्यार्थ्यांनी सोडवलेले पेपर येतो ते काही सगळं बरोबर असतील असं नाही आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन करून नवीन तयार झालेलं घटक राज्य कोणतं आणि ते कितवं होतं? खरं म्हणजे ते होतं 29वा, मात्र आता ते 28वाचं आहे, हे लक्षात घ्या. मेहसाणा आंध्र, तेलंगणा, बुंदेलखंड तेलंगणा आहे. ते तेलंगणाची नवी आता राजधानी कोणती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो, किती वर्षांनी भरतो तेही सांगा. नाशिक बरोबर आहे. महाराष्ट्र पोलिसाची ब्रीथ तुम्हाला माहीत असले पाहिजे. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, कोणाचे चुकणार नाही हे प्रश्न. बघा, एवढे सोपे हे कोणाचे चुकत नाही. जे एकदमच येडेगाबाळे त्यांचे चुकतील. आता महाराष्ट्र पोलिसाचं ब्रीदवाक्य माहीत नसतं म्हणजे हा फारच त्या ठिकाणी लाजिरवाणी गोष्ट आहे. राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प म्हणजे वाचन, लाजिरवाणी म्हणजे काय, वाचन कमी, अभ्यास कमी आहे. स्वतःची लाज वाटावी अशा त्या गोष्टी आहे की अरे मी जर मला पोलीस बनायचं आणि पोलीस खात्याचं ब्रीदवाक्य मला माहीत नसेल तर मग माझं नाही होणार काम. ताडोबा, पेंच, मेळघाट, बोर, व्याघ्र प्रकल्प. तुम्हाला मी चांदोबा लक्षात ठेवायचं सांगितलेलं होतं. म्हणजे चांदोबा नावाचं एक शॉर्टकट होतं आपलं. चंद्रपूरचं ताडोबा, चांदोबा म्हणजे 1चं ड जर आलं तुमचं तर बऱ्यापैकी बरोबर येतं. हे आणि हे कट करून टाकतात तुम्ही, कारण इथे 1चं क, इथे 1चं क आहे. आणि मग पुढे तुम्हाला ते नागचंपासुद्धा तुम्हाला मी एक शॉर्टकट तयार करून सांगितलं. बघा, आपले शॉर्टकट्स फार जबरदस्त आहे. 2चं क येतं आहे बघा, 2चं क. चला, इथे आहे, इथे आहे 2चं क. चला 2 नंबरपर्यंत आले. 3चं ब, मेळघाट अमरावतीमध्ये, हे बऱ्यापैकी लक्षात राहतं. बोर वर्धामध्ये. 4 नंबरचं उत्तर इथे येईल. पुढे पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण कोणते होते? पहिलं महायुद्ध कधी मला वर्ष सांगा. चला पुढच्या परीक्षेसाठी तयारी करूया. पहिलं महायुद्ध तत्कालीन कारण कोणतं आहे? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्च ड्यूक फर्डिनांड याची झाली हत्या, बरोबर आहे का? बाल्कन युद्ध आहे, बाल्कन लीगची स्थापना आहे की बल्गेरियाने ग्रीसवर केलेलं आक्रमण आहे? इंटरेस्टिंग आहे. 48 नंबरचा प्रश्न काय आहे? हे ऑस्ट्रियाचा राजपुत्र. आणि हे क्रमिक पुस्तकामध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय की क्रमिक पुस्तक वाचा. आधुनिक भारताचं इतिहासाचं क्रमिक पुस्तक, तिथून हा प्रश्न आहे. ध्वनीची तीव्रता हे डेसिबलमध्ये मोजलं जातं. जगातील सर्वात खोल गर्त मरियाना कोणत्या महासागरामध्ये? आशियातील सर्वात खोल कोणती? मग ती हिंदी महासागरातील सर्वात खोल कोणती ती मला सांगा. त्यांची खोली माहीत असली पाहिजे. इंटरपोलचे मुख्यालय. आता हे इंटरपोल काय आहे तेही तुम्हाला आधी माहीत असावं. महत्त्वाचा 51 नंबरचा प्रश्न आहे. इंटरपोलचं मुख्यालय बरोबर आहे लिओन या ठिकाणी. मग हे लिओन कोणत्या देशात? लिओन. पुढे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आम्हाला माहीत असतात, उपराष्ट्रपती आहे, पण कलम माहीत असावं. पाकची सामुद्रधुनी कोणत्या 2 देशांमध्ये? भारत, मालदीव, बांगलादेश, म्यानमार, भारत, श्रीलंका. यस, बरोबर आहे. पुढे न्यू मूर हे बेट कोणत्या 2 देशामध्ये वादग्रस्त ठरलंय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला थोडेसे अतिरिक्त प्रश्न विचारतोय.
पुढे महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडे तयार झाला? गोंदिया, गडचिरोली, मुंबई उपनगर, पालघर. पालघरचा स्थापना दिनांक मला सांगायचा आहे कमेंट बॉक्स. मुद्दाम विचारतोय, थोडंसं पुढचं विचारतोय मी. काही जण म्हणतील की सर खूप फास्ट होतंय, मला फास्ट पाहिजे, मला हे एकदम वाचन करणार आहे. तुमचं वाचन स्पीड चांगलं असेल ना, तुमचा स्पीड माझ्यासोबत जुळणार. वाचन स्पीड नसेल, तुम्ही म्हणाल सर तुम्ही स्पीड वाढवलाय की काय, मग तुम्ही त्याला स्लोमध्ये करून बघू शकता व्हिडिओला, तुम्हाला जर स्लो पाहिजे असेल तर. कोरोना या आजाराचा उगम चीन देशामध्ये कोणत्या प्रांतात झाला? हेनान, वुहान, हेबी, शानक्षी. कोरोनावर तुम्हाला सांगितलं मी की प्रश्न राहणार वुहानमध्ये. मग भारतामध्ये पहिल्यांदा कुठे सापडला रुग्ण? महाराष्ट्रामध्ये कुठे सापडला? पहिला मृत्यू कुठे? महाराष्ट्रातला. असे प्रश्न तुम्हाला असणार आहे. जीवनसत्व आणि अभावी रोग. अ म्हटलं की आम्हाला माहिती आहे रातंधळेपणा, ब म्हटलं की बेरी, क म्हटलं की स्कर्वी, ड म्हटलं की मुरदूस. आमची जोडी तयार होऊन जाते, कोणाचाही चुकणार नाही. विज्ञानाचा प्रश्न. काही दिल्यापैकी लष्करातील सर्वात मोठा हुद्दा. आता लष्करातलं तुम्हाला हे पुढच्या परीक्षेसाठी एक पद पाठच करून ठेवा. कोणतं? CDS पद जे आहे, ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. CDS या पदाबद्दल चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ्स आम्ही जे म्हणतो, बिपिन रावत यांचं अपघाती निधन जे झालं ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, बिपिन रावत यांच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती असली पाहिजे. तो प्रश्न पुढे येणार आहे. लष्करातील सर्वात मोठा हुद्दा तुम्हाला माहीत असला पाहिजे. लष्कर म्हणजे हे आर्मी आहे. आर्मी त्याला आम्ही लष्कर म्हणतो. या तिघांचे प्रमुख होते बिपिन रावत, ते लक्षात ठेवा. नवीन पद तयार झालं होतं. 57 नंबरचा प्रश्न आहे. यस जनरल हे पदे. मग मला इथे सांगा की नेव्ही, नाविक दलाचे प्रमुख त्यांना आम्ही काय म्हणतो? हवाई दलाचे प्रमुख, एअर प्रमुख त्यांना आम्ही काय म्हणतो? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसभेत सदस्य व्हायचे वयोमर्यादा किती? तुमच्या जे जिल्ह्याचे हे असतात खासदार म्हणतो आपण त्यांना, वयोमर्यादा काय असते? कमीत कमी 25 असली पाहिजे. राज्यसभेसाठी 30 वय असलं पाहिजे. राष्ट्रपती पदासाठी 35 असलं पाहिजे. क्वालरा आजार कशामुळे होतोय? अमिबा, जीवाणू, विषाणू, बुरशी. क्वालरा 59 नंबरचा प्रश्न आहे. सरळ जीवाणूजन्य आजार आहे. कोणता दिवस? आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च. तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत? बघा, एका राज्याचे मुख्यमंत्री लेटेस्टमधले चर्चेतले तुम्हाला विचारलेले आहेत. यस M.K. स्टॅलिन बरोबर आहे. पुढे अमेरिकेचं हे हिरोशिमा, नागासाकी 2 शहरामध्ये कोणत्या तारखांना अणुबॉम्ब? आणि त्या अणुबॉम्बचे नावही तुम्हाला माहीत असावे, कारण ते महत्त्वाचे. ते लिटल मॅन, फॅटमॅन, लिटल बॉय असे नाव आहे ते. आणि ते 9 ऑगस्ट 1945 बरोबर आहे. जगातील 7 आश्चर्यापैकी एक गणलं गेलं. झुलता मनोरा कुठे? पिसा इटली, पॅरिस फ्रान्स, लंडन, रोम कुठे आहे? बरोबर, पिसाचा मनोरा आपण त्याला म्हणतोय. तिथे काही वैज्ञानिक प्रयोगसुद्धा केलेले तुम्हाला माहिती आहे. ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. कोणी काय प्रयोग केला होता मला सांगा. तुम्ही थोडंसं विज्ञान केलं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. इंटरेस्टिंग पेपर होता, सोपा पेपर होता. अभ्यास करणाऱ्यांना खूप चांगले मार्क्स या ठिकाणी पडतील. 95 स्कोर या ठिकाणी मुलांनी घेतलेले आहेत. ओके, हे लक्षात घ्या. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ज्याला आम्ही NDA म्हणतोय, कुठे? चिंचवड, खडकवासला, नाशिक, लोणावळा. 64 नंबरचा प्रश्न आहे. सरळ खडकवासला जी की पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी. स्वदेशी म्हटले, हा शब्द महत्त्वाचा आहे. INS सिंधू, अरिहंत, विराट आणि विक्रांत. स्वदेशी बनावटीची म्हटलं की तुमचं इथे INS अरिहंत तुम्हाला लक्षात ठेवायचे. इथे रिव्हिजन लागतात, रीडिंग लागतं, बस मग उत्तर येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बामू म्हणतो आम्ही, औरंगाबाद या ठिकाणी कधीची स्थापना आहे? नामांतरण कधीचं झालेलं आहे? कोण मुख्यमंत्री होते तेव्हा? ते फार मोठी चळवळ आहे आधी, फार मोठी चळवळ आहे. GDP कशाला म्हणतोय आम्ही? GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आम्ही ज्याला म्हणतोय. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न की सकल राष्ट्रीय उत्पन्न की राष्ट्राला व्याजापासून मिळालेलं की अर्थसंकल्पातील? आता बघा, इथे कशामुळे प्रश्न चुकला माहिती का? इथे हे ज्या विद्यार्थ्यांनी सोडवलं त्याने हे उत्तर दिले. इथे अर्थशास्त्राचा अभ्यास नाही आहे. तुम्ही म्हणतात ना सर GK मध्ये कुठे अर्थशास्त्र येतं? पोलीस भरतीवाले अर्थशास्त्र वाचतच नाही 70% विद्यार्थी. हा प्रश्न आहे अर्थशास्त्राचा आहे. बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक कुठे? अर्थशास्त्रावर 2 प्रश्न आले. तुम्हाला मी सांगतो 9वी 10वी 11वीची पुस्तक वाचत नाही. आम्हाला कुठे अर्थशास्त्र आहे? पोलीस भरतीवाल्यांना आम्ही इतिहास भूगोलच वाचत फिरतो. हे बघा जरा, थोडं समजून घ्या नीट. पुढे ज्यांना परीक्षा द्यायच्या भविष्यातल्या त्यांच्यासाठी हे लेक्चर आहे. ज्यांनी पेपर दिला त्यांच्यासाठी अजिबात नाही आहे. बघा या ठिकाणी सरळ GDP ज्याला आम्ही सकल राष्ट्रीय उत्पन्न ग्रॉस म्हणतो. इथे नेट आहे. नेट ग्रॉस, NDP, GDP, GNP, NNP 4 कन्सेप्ट त्या शिकवल्या मी तुम्हाला. अर्थशास्त्राचे लेक्चर पोलीस भरतीच्या कोर्समध्ये टाकले आहे मी ऑलरेडी. सर्वाधिक शाखा असलेली बँक कोणती? स्टेट बँक ऑफ इंडिया. यस, हे बरोबर आहे. इथे काही विषय नाही आहे. पण अर्थशास्त्राचे 2 प्रश्न तुम्ही सलग बघतायत. विज्ञानावरचे प्रश्न बघतायत तुम्ही. हे युनेस्कोचं मुख्यालय हे सुद्धा कुठेतरी अर्थशास्त्रामध्ये जाणार आहे असं मला वाटतं. ओके, हृदयाचे ठोके कशाने मोजले जातात? 69 नंबरचा प्रश्न आहे. यस, हे स्टेथोस्कोप बरोबर आहे. युनेस्कोचं मुख्यालय
70 नंबरचा प्रश्न हे बघा, चुकलं. पॅरिस हे क्रमिक पुस्तकामधलं आहे हो. हे राज्यघटना राज्यशास्त्राचं जे पुस्तक आहे 8वी 9वी 10वीचं, त्याच्यामध्ये इतिहास राज्यशास्त्राचे पुस्तकात. महाभारत लेखक कोण? महर्षी व्यास, भीष्म, श्रीकृष्ण, वाल्मिकी. महर्षी व्यास आहे. मग वाल्मिकी यांनी काय लिहिलं आहे मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. ग्रे हाऊंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्यांनी उभारलेलं आहे? कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्र. ग्रे हाऊंड्स म्हटलेलं आहे. बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे. 72चं 4 आंध्र प्रदेशने उभारलेलं आहे. पुढे संख्या मालिका आहे, गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे, ते आपण स्वतंत्र बघणार आहोत. इथे तुमच्या समोर आहे की ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला कोणाला नाही आहे. मग पहिला कोणाला मिळाला, कशासाठी मिळाला? वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, बालचंद्र नेमाडे. नासी फडके यांना नाही भेटला. मग नासी फडके यांचंही साहित्य माहीत असू दे मात्र. बालचंद्र नेमाडे, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, वि वा शिरवाडकर. कुसुमाग्रज म्हणतो आम्ही, विशाखा, वि स खांडेकर, ययाती. चलो जिंदाबाद. पहिला, दुसरा, तिसरा. त्याच्यानंतर मला वाटतं विंद करंदीकर आहे, त्यांना एक भेटलेला आहे. तिसरा नाही, यांच्या आधी विंदांना भेटलेला आहे. पेंगॉंग लेक तलाव ही कुठल्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? काश्मीर, लडाख, उत्तराखंड, गोवा. पेंगॉंग लेक. बघा आता असे प्रश्न चुकवतात. थोडंसं याला आता भूगोलाचा अभ्यास व्यवस्थित, भारताचा भूगोल इथे व्यवस्थित असणं गरजेचं होतं. लडाखमध्ये आहे. लडाख हा आता सध्या काय आहे त्याचं वैशिष्ट्य, सर्वात मोठं केंद्रशासित प्रदेश आपण म्हणतोय. वाळवंट आणि खंड, कोणत्या खंडामध्ये कोणतं वाळवंट आहे असा प्रश्न तुम्हाला दिला आहे. बघा सहारा, गोबी, कोलोरॅडो. वाळवंट आणि खंड 76 नंबरचा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, उत्तर आलं पाहिजे. बघा सहारा वाळवंट जर बघितलं तुम्ही तर आफ्रिकामध्ये, गोबीचं वाळवंट हे आशियामधलं आहे आणि कोलोरॅडो अमेरिकेमधलं वाळवंट आहे. म्हणजे इथे 3 नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे होतं. बघा या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. इथे आता तुम्हाला गणित बुद्धिमत्तेवरचे प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही बघतायत. कोंबडीला बोकड म्हटले, बोकडाला मोर म्हटले, मोराला बेडूक म्हटले, बेडकाला वाघ म्हटले, वाघाला कुत्रा म्हटले. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण? आता तुम्हाला ओरिजिनलमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी माहीत असला पाहिजे. तो जर तुम्हाला माहीत असेल तरच मग या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर येणार आहे. काय तुम्ही कशाला काय म्हणताय? तुम्ही या ठिकाणी जर बघितलं, तुम्हाला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हे माहीत असलं पाहिजे आधी. आणि मोर माहीत असेल तर मोराला बेडूक म्हटलंय, बस तुमचं उत्तर येऊन जातं. बघा फार असे अवघड प्रश्न नाही आहे, सोपे प्रश्न आहे. गणित बुद्धिमत्तासुद्धा तुलनेने सोपा आहे. आपण याच्यावर स्वतंत्रपणे लेक्चर घेणार आहोत. तुम्हाला हे लेक्चर आवडलं का? लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आपण पोलीस भरतीचे अशा अधूनमधून लेक्चर घेत राहणार आहोत. चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.